स्वयंभू हनुमान चिवे आपल्यासाठी खास ऑफर आहे. बक्षीस आहे श्री संस्कृती कॅटर्स पुणे याचकडून श्री सुरेंद्र भाऊ शिवलकर याचकडून आपणास जर एका चढाईत 3 गडी बाद केले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज इथं आलेला आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. स्वयंभू हनुमान संघ चिवे. चला श्री वर्धायनी राबगाव संघ मंडळ मैदानामध्ये हजर होताना दिसतोय. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ स्वयंभू हनुमान चिवे आपण देखील लगेचच मैदानात बघा. या ठिकाणी स्वयंभू हनुमान चिवे यांच्यासाठी खास कॅश प्राइज आलेला आहे. सुरेंद्र भाऊ शिवलकर संस्कृती कॅटर्सचे चालक मालक याचकडून आपण जो कोणी 3 गडी बाद करेल यास 500 रुपयाचं कॅश प्राइज येथे जमा झालेलं आहे. याची स्वयंभू हनुमान चिवे संघाने नोंद घ्यायची आहे. चला आमच्या चिवे येथील ठाणे मंडळाचे खजिनदार श्री बाजीराव गणपत ठाकूर आपण उपस्थित आहात. आपण स्टेजवरती विराजमान व्हायचे. तसेच जगन्नाथ दगडू चव्हाण उपाध्यक्ष ठाणे मंडळ, तसेच आमचे प्रमुख सल्लागार लक्ष्मण देवराम ठाकूर, तसेच आमचे मार्गदर्शक सतीश नामदेव ठाकूर आमच्या ठाणे मंडळाचे सदस्य, या सर्वांना विनंती करतो आपण स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी रणफंदीची जात आमुची कोण आम्हास भयभीत करे. आणि नक्कीच सामन्याची पहिली चढाई करतोय अमर ठाकूर. बघूया त्याला प्रत्युत्तर देतोय नीरज वाळंज श्रीवर्धायनी राबगाव संघाचा अष्टपैलू खेळाडू 2 नंबरची जर्सी परिधान करून, परंतु रिक्त असते माघारी परततोय. निश्चितच काल झालेल्या भैरवीतील कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम विजयाचे शिलेदार अर्थात स्वयंभू हनुमान चिवे विरुद्ध श्री वर्धायनी राबगाव या 2 संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला बघायला मिळते. एक रोमहर्षक असा सामना. चढाईसाठी आता मात्र विवेक थोरवे असेल, एक बलाढ्य असा शरीर लाभलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय विवेकच्या स्वरूपामध्ये. आणि यावेळेस मात्र माघारी परततोय. आपटवणे संघाचा जर कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आला असेल कृपया आपण व्यासपीठाकडे संपर्क करा. आपटवणे संघाचा प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे संपर्क करा. जर आपण या ठिकाणी आला असाल आपल्याला विनंती आहे कृपया आपण व्यासपीठाकडे संपर्क करा. आपटवणे संघाचा जर कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आला असेल आपल्याला विनंती आहे.
आता मात्र थर्ड रेड ही तिसरी चढाई आणि या तिसऱ्या चढाईसाठी नीरज वाळेंस आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त शरीरशी लाभलेला खेळाडू आज मात्र फुलफिल स्टेज मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तो अर्थात स्वयंभू हनुमान चिवे संघ. यावेळेस मात्र यशस्वी होता होता मात्र त्या ठिकाणी राजच्या माध्यमातून शेरबंद केलं जात आहे. आताच या ठिकाणी आदरणीय शरदजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं देणगी मूल्य आमच्या मंडळाला प्राप्त झालेलं आहे. मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद. आदरणीय उत्तमजी भोईर साहेब आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय उत्तमजी भोईर साहेब आजच्या या कबड्डी स्पर्धेची सत्कार मूर्ती आदरणीय उत्तमजी भोईर साहेब. खऱ्या अर्थाने जयेश ठाकूर आमच्या मंडळाचे अध्यक्ष यांचे जीवलग मित्र आदरणीय उत्तमजी भोईर. आता मात्र चढाईसाठी विवेक थोरवे आता मात्र चढाईची धुरा सांभाळतोय. स्वप्नील भिलारे कालच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळवणारा हा खेळाडू स्वप्नील. 5 विरुद्ध 1 असा सामना असेल. समोर विवेक असेल, पाठीमागून त्या ठिकाणी सागर असेल आणि मध्यरक्षक म्हणून जयेश असेल. आता मात्र निघालाय चढाईसाठी रापगाव संघाचा एक वादळी वारा. खऱ्या अर्थाने सुधागड तालुक्यातील कबड्डी स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूने आता मात्र आपला दहशतदार आणि डंका कायम ठेवलाय असा जयेश यावेळेस मात्र रिक्त से माघारी परत. त्याला प्रत्युत्तर अमर ठाकूर. थर्ड रेड तिसरी चढाई. बघूया कितपत गुणांची लयलूट अमरच्या माध्यमातून केली जाते. खऱ्या अर्थाने अमरची शरीरयष्टी पाहिली तर कबड्डीला साजेशी अशी शरीरयष्टी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. चला मित्रांनो, यानंतर पुढील होणारा सामना असेल रणधुरंदर स्पोर्ट्स क्लब पाली विरुद्ध ओम काळभैरव आपटवणे. हर हर महादेव आवाज उठला, मुघलांच्या कपाळी घामच फुटला. अरे मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, मराठे कधी ना फिरती माघारी. नक्कीच छत्रपती शिवरायांचे मावळे आज मैदानामध्ये आपल्याला गरजताना दिसत आहेत. एका बाजूला असणार आहे स्वयंभू हनुमान चिवे संघ, दुसऱ्या बाजूला असणार आहे श्री वर्धायनी राबगाव संघ. नक्कीच शेवटच्या चढाईपर्यंत हा सामना जाणार आहे. एका बाजूला असणार आहे अमर ठाकूर, स्वप्नील भिलारे, रोशन ठाकूर, तर दुसऱ्या बाजूला असणार आहे जयेश भोईर, विवेक थोरवे आणि सागर भोईर. गुणफलक जर आपण बघायला गेलो तर आम्हाला मात्र 1 गुणांची आघाडी असणार आहे ती स्वयंभू हनुमान चिवे संघाची. सन्माननीय युवा उद्योजक उत्तमजी भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. चला मित्रांनो, यानंतर पुढील होणारा सामना असेल उल्हास क्रीडा मंडळ आंबोले विरुद्ध श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ नागशेत. आपल्यासाठी पहिला पुकार. आपण तारीत राहा. उल्हास क्रीडा मंडळ आंबोले विरुद्ध श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ नागशेत. आपण तारीत राहा. आपल्यासाठी हा पहिला पुकार असेल. हरिभक्त पारायण राकेश महाराज दंत आपटवणे येथील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला रोख रक्कम 1001 रुपयाचं देणगी मूल्य प्राप्त झालेलं आहे. मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद आदरणीय राकेशजी दंत. आता मात्र चढाईसाठी अमर ठाकूर आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त मोहरा 5-1 समीकरण असताना चढाईसाठी. आता मात्र
बोनस पॉईंट ऑन असणार आहे जयेश साठी. 7 विरुद्ध 1 असा सावध पवित्रा घेऊन खेळावा लागणार आहे आणि बघूया यशस्वी होतोय का. सुंदर हनुमान उडी स्वप्नील भिलारेच्या माध्यमातून एक चिवे संघाची रेड मशीन म्हणता येईल. आता मात्र अमर ठाकूर हे तोक्ते वादळ आहे मित्रांनो. याला जर थांबवायचं असेल तर तुम्हाला मैदानामध्ये निश्चितच रणनीती आखावी लागेल, पूर्वरचना आखावी लागेल मित्रांनो. जर या खेळाडूला तुम्हाला जेरबंद करायचं असेल, 3-1 समीकरण असेल, सुपर टॅकलची नामी संधी असेल, परंतु अमर ठाकूरला रोखणं सहज शक्य होईल का राबगाव संघाला? तर बिलकुल नाही मित्रांनो. चढाईसाठी आता मात्र सागर भोईर. सातास एक असं समीकरण असेल की 7 गड्यांना झुंज द्यावया मैदानी उतरे एक गडी. 7 गड्यांना झुंज द्यावया मैदानी उतरे एक गडी आणि विजयी क्षण तो खेचून आणतो, आवाज गुंजतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी. आता मात्र चढाईसाठी संस्कृती कॅटरिंगचे शिवे संघासाठी ऑफर असेल. संस्कृती कॅटरिंग पुणेचे सर्व आदरणीय सुरेंद्रजी शिविलकर यांच्या माध्यमातून ऑफर असेल. चिवे संघासाठी एका चढाईमध्ये 3 गुण प्राप्त करणाऱ्या खेळाडूसाठी रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज. चला यापुढील होणारा सामना उल्हास क्रीडा मंडळ आंबोले वर्सेस भैरवनाथ क्रीडा मंडळ नागशेत. उल्हास क्रीडा मंडळ आंबोले वर्सेस भैरवनाथ क्रीडा मंडळ नागशेत या दोन्ही संघांना दुसरा पुकार. आता मात्र थर्ड रेड. जर या ठिकाणी सुपर टॅकल झाली तर मात्र संधी असेल रामगाव संघाला कमबॅक करण्याची. बघूया यावेळेस कितपत प्रयत्न केले जातात. प्रयत्न चांगले होते परंतु त्या ठिकाणी नक्कीच मध्यार्थ होतोय, पूर्वार्ध होतोय आणि मध्यांतरापर्यंत 4 गुणांची आघाडी असेल ती स्वयं हनुमान चिवे संघाची.
उल्हास क्रीडा मंडळ आंबोले विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ नागशेत आपण तयारीत राहा. आपल्यासाठी दुसरा पुकार सेकंड कॉल. उल्हास क्रीडा मंडळ आंबोले विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ नागशेत आपण तयारीत राहा. यावेळेस मात्र बोनस अधिक 1 गुण मिळतोय. जयेश भोईर याला प्रत्युत्तर दखल आता मात्र चढाईसाठी सज्ज झालाय अमर ठाकूर. 6 गुणांची आखाडी असेल. राबगाव संघ मात्र 6 गुणांच्या पिछाडीवर असेल. ही पिछाडी मात्र आता जयेश भोईरला भरून काढावी लागेल जर या सामन्यामधून विजय संपादन करून आपल्याला पुढील फेरीमध्ये जायचं असेल तर. पुन्हा एकदा चढाईसाठी जयेश भोईर. जबरदस्त बघा मित्रांनो, ये है जुनून, ये है जज्बा, हे स्पिरिट आहे. प्रत्येकाला आपापल्या गावासाठी मित्रांनो योजना आखाव्या लागतात. कारण गावाच्या विजयासाठी आतोनात प्रयत्न करणारं ही आपली ग्रामीण कबड्डी आहे. खऱ्या अर्थाने जो तो खेळाडू प्रत्येक संघ आपल्या गावाच्या विजयासाठी या ठिकाणी मैदानामध्ये आतोनात प्रयत्न. यावेळेस मात्र अमर ठाकूर निसटलाय. आणि आता मात्र निसटती टॅकल म्हणावे लागेल. 5 हॅलो अमर यास सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष जयेश ठाकूर याचकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेले आहे. तसेच सुरेंद्र भाऊ शिरकर याचकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेले. अमर खूप छान मित्रा. दिलीप पोंडे याचकडून अमरसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेले आहे. सामना संपल्यावर आपण घेऊन जायचं आहे. बघा अमरसाठी बक्षिसांची खैरात होते. उत्तम सावंत आमच्या उसाळे गावातील एक उद्योजक यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. अमर या सर्वांचं आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. आता मात्र जयेश खऱ्या अर्थाने 10 गुणांची आघाडी असेल ती चिवे संघाकडे. परंतु जयेशला ही आघाडी आता मात्र मोडत काढावी लागेल जर आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून द्यायची असेल. चढाईसाठी आता मात्र स्वप्नील भिलारे 9 गुणांची आघाडी असेल ती स्वयंभू चिवे संघाची. सुपर टॅकल ऑन असेल परंतु प्रयत्न तितके मोठे करावे लागतील जर सक्सेसफुल व्हायचं असेल स्वप्नील भिलारेला. कारण जयेश आणि विवेक दोन्ही कॉर्नरला सज्ज असेल. संधी फार कमी असेल परंतु त्या ठिकाणी जर प्रयत्न झाला तर मात्र सक्सेस देखील तितकंच मोठं मिळेल. या ठिकाणी चिवे रहिवासी सेवा संघ ठाणे यांचे आमचे अध्यक्ष दत्तारामजी ठाकूर हे प्रेक्षकांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांना मी विनंती करतो की स्टेजवरती विराजमान व्हावे. दत्तारामजी ठाकूर आमच्या ठाणे मंडळाचे अध्यक्ष. आमच्या या मंडळाला लाभलेले देणगीदाते रविशेठ देशमुख यांच्याकडून कॅश प्राइज 5000 रुपये. उन्नेरे श्री निवृत्ती शेडगे यांच्याकडून 500 रुपये. सतीश पवार परळी यांच्याकडून 5000 रुपये. दिनेश चव्हाण 1001 रुपया बदलापूर. सुभाष पाटे 5555. दत्तात्रेय गळबळे यांच्याकडून 1101 रुपया. रमेश बेळोसे 2100 रुपये. तानाजी हळदे 2000 रुपये. रोहिदास बेळोसे 1100 रुपये. कोते साहेब यांच्याकडून 10000 रुपये. महेश पाटील 5000. प्रमोद बेलोशे 1000.
किरण साजेकर 1111, शरद दलवी 500, मंगेश चरवट 500, सुरेश शेटकरे 5000. या सर्व देणगीदात्यांचे मंडळ आभारी ऋणी. धन्यवाद. हेच होते यांना कॉम्पिटिशन नाक्षेचे सगळे असतील तर नाक्षेतला पण चान्स आहे जिथून वन साइड नाक्षेत मध्ये किंवा भारजे आणि नाक्षेत तीच मॅच टाईट होती. सगळे पाहिजे मग चांगले खेळते गाण्या पाहिजे गाण्या. चला मित्रांनो, यानंतर पुढील होणारा सामना आपल्यासाठी तिसरा व अंतिम प्रकार उल्हास क्रीडामंडळ अंबोले विरुद्ध भैरवनाथ क्रीडामंडळ नागशेत. आपल्याला विनंती आहे कृपया आपण मैदानाच्या गेटजवळ या. या ठिकाणी आपल्यासाठी तिसरा व अंतिम प्रकार शेवटची 2 मिनिटं असेल आपल्याला या ठिकाणी पुढील सामन्यासाठी. आपण त्वरित चला. चला अंबोले विरुद्ध नागशेत आपण मैदानाकडे चला. आणि त्यानंतर रणधुरंदर पाली विरुद्ध ओम काळभैरव आपटवणे हा सामना होणार होता, परंतु आपटवणे संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उपस्थित नसेल, त्यामुळे तो सामना होणार नाही आहे. त्यानंतर आपण लगेच दुसऱ्या फेरीकडे प्रस्थान करणार आहोत. तर पुढील सामना झाल्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी पण पहिला पुकार आताच देतोय. श्री काळभैरव भारजे विरुद्ध उदलाई माता नेनवली. आपण तयारीत राहा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. सामना संपतो. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मात्र गोड कौतुक. चला यानंतर अंबोले विरुद्ध नागशेत आपल्याला विनंती आहे